गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजता आहेत आता 9:45 झाले आणि ॲक्च्युली मी लवकर उठलेली, पण मी एडिटिंग वगैरे करत बसले. म्हटलं आज तर संडे कचरेवाला पण येणार नाही. ॲक्च्युली मला दररोज ना कचरेवाल्यासाठी उठावं लागतं. 8 वाजता म्हणजे सूर्याला अर्क वगैरे देता पण आज 10 वाजलेत. तर मग सावकाश करूया आहे ना. त्याचे पण यश नसतो काय नसतो तरी पण मी लवकर उठते, कारण का सवय पहिल्यापासूनची. पण आता म्हटलं आज उशिरा, कारण का मी एडिटिंग करत बसलेली म्हणून उशिरा. आजचा दिवस मस्त आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आज संकष्टी आहे. तर संकष्टीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि येतो जर तांदळाचं पीठ चांगलं दळलेलं असेल ना तर तुमचे मोदक एवढे छान होतात ना, खूप छान होतात, एकदम सॉफ्ट वगैरे असे छानच होतात. तर आणि पारी त्याची मस्त पातळ होते, चुन्या चांगल्या पडतात त्याच्या, तर त्याच्यामुळे ना मोदक चांगले होतात. आता काय झालं, ते मी दळायला टाकलं तांदळाचं पीठ, पण त्यांनी एवढं जाड दळून दिलं ना प्रमाणाच्या बाहेर. तर मग तांदळाचं पीठ घेऊन येईल, म्हणजे पॅकेट येतं ना ते घेऊन येईल. दळायला तर नाही देणार आहे. ते नारळ आणायचं आहे, कारण नारळ मी जास्त तर संध्याकाळी यश येणार आहे 4 वाजताच्या दरम्यान वगैरे निघेल, मग तेव्हा जाईल नारळ घेऊन येईल. तेवढा काही टाईम लागत नाही मोदक करायला, मला तर नाही लागत आहे. तर मग आज मोदक करूया. ओके, आज मोदकची रेसिपी. आणि संध्याकाळी भाजी, मग भाज्या भरपूर आहेत, गवार केली तरी पण चालेल. तर संकष्टीला भेंडी खात नाही. मला सांगाल का हे खरंच आहे का असं, भेंडी खात नाही संकष्टीला? मला ते नाही माहिती, पण बोलतात बाबा भेंडी वगैरे खात नाहीत संकष्टीची, कारण का गणपतीची सोंड असते आणि भेंडी पण तशीच असं दिसते सोंडेसारखी, म्हणून कोण खात नाही आहे. पण ते मला माहिती नाही काय लॉजिक आहे, पण असं मी ऐकलेलं आहे. मग ते असेल तसं सांगा, जर खरंच असं आहे का. देवपूजा वगैरे झाली आहे मस्तपैकी. जान्हवीचा फोन आलेला, जान्हवीमध्ये तू व्हिडिओ अपलोड केला तो बघितला आणि तुला मी कॉल केला उठलीस की नाही. तर तिला म्हटलं हां उठली आहे. तर आता जान्हवी येते, तर मग तिच्याबरोबर आज टाईम घालवेन मी थोडासा. मी नाश्ता नाही केलेला, कारण का ती येते तर तिला सांगितलं आपण दोघीजणी एकत्र नाश्ता करूया. तर आज आम्ही दोघीजणी एकत्र नाश्ता. घरातल्या लोकांपेक्षा ना बाहेरचे लोक खूप चांगले आहेत. आणि मला खूप अनुभव आहे का नात्यांमध्ये हे राहण्यापेक्षा ना मैत्रिणींमध्ये कधीही रमा, म्हणजे इंटरेस्ट घ्या त्यांच्याबरोबर राहा. बघा मैत्रिणी किती साथ देतात. जसं मुलं बोलतात ना का आम्ही मित्र म्हणजे खूप जीवलं का वगैरे हे ते, तसं मैत्रिणीचं असतं. मैत्रिणी पण बाकी तुम्हाला कोणी, माझं पहिल्यापासून मी जास्त कोणाशी कॉन्टॅक्ट नाही ठेवला काय नाही, पण माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर मी खूप एन्जॉय केला आहे पहिल्यापासून. अपर्णा, मनीषा, पारुल, ज्योती, म्हणजे खूप आम्ही असं एन्जॉय करायचं, फिरायचं वगैरे, खूप खूप एन्जॉय केला. काय झालं तुला? काय काय झालं काय तुला? परत चालले हे बघा आत्ता आली दिसली काय? काय जा तिला सांगतो मग दाखवते. तर अशा तऱ्हेने आज मी दिवस एन्जॉय करणार आहे मस्तपैकी. रात्रीच्या चपात्या गरम करते आणि शेपूची भाजी आहे. आज संकष्टी आहे तर मग चालेल एवढी भाजी आहे. भाजी गरम करते आणि नाश्ता आमचा आणखी असं कधी संपवणार आहे ना जान्हवी? 5 मिनिटात नक्की ना? आणि कैरी? कैरी 2 मिनिटात. 5 मिनिटात संपवणार आहे आणि कैरी बोलते 2 मिनिटात संपवणार आहे. मस्त मस्त पडायचं. इथे पोरी आहेत, त्या पोरी आहेत तिथे बघताय.
हाय क्यूट आहेत दोघी मस्त. मस्त आहे. आंबट नाही काहीच नाही. असं तोंडाला पाणी सुटेल बघा. 2:15 वाजले. टोटोला खायला दिलं आणि मी जान्हवीकडून आली 1 वाजता 1-1:30 वाजता. बऱ्याच गप्पा मारल्या म्हणजे बऱ्याचपैकी. आणि मी बघा काय केलं दिसतं हे काय माहिती आहे का, मी आता ह्याची रेसिपी नाही केली, आता नेक्स्ट टाईम करेल. कसं वाटलं ते सांगा, मग मी ह्याची रेसिपी सांगेन. एवढं छान आहे ना, 1 नंबर. एवढी झटपट होते ना, फक्त 5 ते 10 मिनटात होत्या. एवढी भारी, वेस्टेज काहीच नाही आहे, काहीच वेस्ट नाही जाणार आहे. ओ माय गॉड, मस्तच आहे, खूप छान आहे. आता हे कशाचं बनवलं आहे मी तुम्हाला सांगते. हे चपात्यांचं आहे. चपात्या रात्रीच्या उरलेल्या चपात्या. एवढं छान आहे, टेस्ट एवढी भारी लागते ना, छान झाले. खरंच करेन, ट्राय करा. मी दाखवलं का नाही माहिती आहे का, माझ्या ॲक्च्युअली मोबाईल तिकडे ठेवलेला चार्जिंगला. म्हटलं मी दाखवेल तुम्हाला, नंतर म्हटलं नको, गरम पण होतं आहे खूप, नंतर बघेल कसं काय ते. पण खूप छान झालं आहे. नेक्स्ट टाईम करेल तेव्हा दाखवेल ही रेसिपी. आणि लहान मुलांना अजिबात काय घरात नसेल खायला तर आपण हे करून घालू शकतो. ह्याच्या मी वड्या पाडल्या आहेत, आपल्या नारळाच्या कशा असतात त्या टाईपमध्ये. हे बघा कसं निघते, दाखवते तुम्हाला. हे बघा एवढं सुंदर लागतं ना, टेस्टी पण लागतात. अगदीच घरात काय खायला नसेल, गोड खायचं मन झालं तर आपण हे करून खाऊ शकतो. लहान मुलांनाही देऊ शकतो, हेल्दी आहे. ह्याच्यात कुठलं असं खराब काही गेलेलं नाही आहे बाहेरचं शकतो. तर हे चपात्यांचे रेसिपी पाहिजे असेल तर सांगा. ओके, मस्तच आहे, खूप छान झालं. जान्हवीला देऊन येते, काय बोलते तुझं रिॲक्शन बघूया. ती खरं ना जेवण बनवते, ट्राय तर करूया काय बोलते ती. कसं आहे, टेस्टी आहे, सिरियसली तुला नाही समजलं? बघ ना जरा, आत्ता जस्ट बनवलं मी, इथून गेली ना बनवलं. खोबऱ्याचं नाहीये, खोबरं तर नव्हतं. हां चपातीचं, यस. कसं वाटलं? मस्त आहे ना. काय नाही, साखर जरासं तूप, चपाती मिक्सरला लावून. कधी गोड खायचं असेल ना तू हे खाऊ शकतेस. छान झालं. घ्यायचं होता सिरियसली, मी बनवलं रेसिपी मुद्दाम नाही टाकली, पण गरम आहे की नाही सांग, आत्ताच बनवलेलं मी. मस्त आवडलं, छान आहे आणि पौष्टिक आहे. यस मला तेच म्हणायचं, आपण जर घरात काय नसेल ना लहान मुलांसाठी वगैरे तर आपण हे बनवू शकतो, है ना. नक्कीच ट्राय करू, है ना. मस्त, मी पण करून ट्राय. आणि माहिती आहे का, ताज्या चपात्यांचं नाही आहे, शिळ्या चपात्यांचं. हां, शिळ्या चपात्यांचंच आहे, कारण का ताज्या चपात्या मी आज केलेलंच नाही, माहिती आहे तुम्हाला. तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता काय, मी त्या आपल्या 2 चपात्या आपल्या त्या पुरले हे झाल्या, आपल्या त्या ह्याच्यात गेले असते. हां सिरियसली ना. मस्त छान झाले. एक काय असं दिसतंय जान्हवी, विजय जास्त पडतो म्हणून जास्तच गोरा गोरा दिसतो. मी तर गोरीच आहे. मी पण छान असं सिरियसली आवडलं, छान आहे, आवडलं मस्त. मी पण ट्राय करेन. का रेसिपी नंतर टाकूया आपण, रेसिपी आम्ही नंतर टाकू. मी जाते, मला काही कामं नाही, हिला भरपूर कामं. चल बाय बाय. दरवाजा घे लावून. जान्हवीला तर खूप आवडलं, मला पण. मस्त गरम आहेत. मी आता ह्या सगळ्या खाणार आहे. यशला ठेवून काय फायदा नाही, तो आज आला नाही तर नाही, तो गेला रिसॉर्टला. आज एन्जॉय करतोय फुल. आज त्या पप्पाचा पण फोन नाही आलेला,
आज मी मस्त जान्हवीकडे गेली, मला कोणाचेच फोन बिन नाही, काय नाही. मस्त मी बसलेली अशी गप्पा शप्पा केल्या. आली तर पहिलं आता ह्या चपात्यांचं काय करू, मला गोड खायचं खूप वेळ आहे. लगेच फटाफट मिक्सरला चपाती लावले आणि बनवलं. रेसिपी चपात्या राहिल्या तर मी करेल परत एकदा, कारण का मला खूप गोड खायला आवडतं, तर मी बनवेलच नक्की. ओके, चला थोडंसं रील्स बघूया, कोणी काय काय नवीन. ओके, नाही तर झोप तर येणार नाही. आज ऊन आहे, खूप गरम पण होते. ओके, चला भेटूया संध्याकाळी. आणि मी आता चाललो आहे जरा बाहेर, माझी लुक, आणि असंच जरा येतो पाणीपुरी वगैरे खाऊन. कोण नसतं ना, यश तर गेला फिरायला रिसॉर्टला. मी जान्हवीला म्हटलं चल जाऊया, ते आमचं सकाळीच प्लॅन झालेला. आता ती येते, ती आलं का मग आम्ही निघू. आता काय झालेलं आहे, संडे फंडे चालू ना मस्त फिरायला तिथं, बरं वाटतं ना. पण जान्हवी संध्याकाळचं मला खरंच आवडलं, कोणच नसतं ना. आज तुला पकडला, एक दिवशी आंटीला पकडलेलं अंकल पूर्ण फिरला नाही, एक दिवशी पाणीपुरी मग त्या दिवशी मी फोन केला तेव्हा. हो मग असं आहे, मी चालतोय मस्त भेटूया तिकडे सुटत. आता छान वाटतं ना, छान वाटतं. इथे झाड येते ना, तुझं भारी येतात पण देत नाही ते, काका ओरडतात माहिती का, आहे ना जान्हवी, जाम ओरडतात ते, रेटतात. हिला अनुभव चांगला, गावाला समजेल सिरियसली. बघ ते काका गेले, तिथे करवंद आहे. चल बघूया, आम्ही करवंद तोडतो, दाखवते. चाललोय. अगं लास्ट टाइम होतं मी काय म्हणजे आहेत ना. ए हे बघ दिसला दिखा. हे कर कुठे गेला, हे काढायची राणी, राहू दे ना. हे बघ इथे पण, इकडे भरपूर आहेत करवंद. ते जाळ हे ना एकदम काट्यांमध्ये असतं ना, म्हणून काढायला थोडंसं, पण वरतीच आहेत. काढायचं का जाण नको, डोंगरावर जायचं तिकडे, सगळं भरून टाकलं ना, असं काहीच नाही ठेवलं. सारखं ते फोटो काढायचं का नाही, कुठे भरणीचे येते ना. मस्त सीनरी, मस्त वाटते. हे ना मस्त वाटते. हे टाकूया आपण व्हिडिओमध्ये, हे ना. हे आपलं असं का. हां काय उद्या मंडे कशी पलटी मारते ना लगेच बोलता एकदम भारी आहे ती. आज मस्त वाटतं, खरंच मस्त वाटतं. 6 वाजले, 5:45 झालेत तरी असं वाटत नाही की 5:45 झाल्यासारखे, आणि किती क्लिअर दिसतं. हे बघा, हे लोक उजेड, भरपूर उजेड आहे. तर आपल्या इकडे ऐरोलीला आणि हे वाटत नाही ना असं. झाड एवढं मस्त फुलतंय ना आता. हा फुलते ना, करंज. अरे पण आहे ना, आंबेच आहेत ना, एवढे लागलेत. बघ सांगते काय, अरे सगळं आंबाच आहे. दिसलं जाम आंबे आलेत ग. अरे सगळं पानांमध्ये आंबे आहेत, है ना. मोठे आहे वातावरण बघितलं सगळं, ह्याच्या पण पानामध्ये आंबा आहे ना. ये इकडे जान्हवी, कसलं तेल उकळतं, एकदम गरम वडापाव देणार आहे जान्हवी. घेऊया. हाँ ये क्या, हाँ वडापाव चाहिए. मिरची मस्त. लुक घेतोय वडापावचं, आहे ना जान्हवी. छान वाटतं. आधी शांतीला पण खायला टरबूज यशने आणलेलं कलिंगड. तर कलिंगड तर भरपूर आलेत ग. आता तिथे पण बसतात येताना. तसं यायचं का सगळ्यांसाठी, दोघांसाठी नाही. हां मग करू यायचं असं, म्हणजे चटणी बिटणी काय केलं तर बरं. मग ह्याच्याकडे चांगलं आहे बघ, आपण 20 रुपये घेतलं, ह्याच्याकडे किती
स्टायलिश आहे हो. सगळीजण ना इलेक्ट्रॉनिक स्कूटी यूज करतायत ना. काय पोपेटे काय पोपटी 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 खाय जास्त दाखवते कारण का आमच्याकडे एअरपोर्ट आहे पनवेलचा. आणि वाव कुठे गेले नदी तिकडे पण आहेत ना माणसं. ते जे हे आहे काय अरे तिथे यश गेलेला कर्जत आहे ते कर्जत रोड आहे. अच्छा तो कर्जत रोड आहे. हा यश इकडे गेलेला बरोबर. ते किचन मधून ते दिसतं आपल्या. हा रोड आहे तो. मग यश तिकडेच गेले. तिच्या तोंडातून पडला की ना माहिती. घारीच्या एकदम माझ्या पायाजवळून घेऊन गेले. काय बोलते. अरे ते खूप हे असतात त्यांचे डोळे आणि त्यांचं लक्ष खूप बारीक. म्हणजे बोलतात ना घारीसारखं लक्ष पाहिजे असं. ते तिथे जायला पाहिजे असं उतरून. ते पाणी घाण आहे ना त्या साईडला गेलेलो आम्ही. तेव्हा तिकडे ह्या साईडला आणि इकडून इकडे ही नदी. इकडे मोबाईल इकडे. हा मोबाईल. अच्छा असं आहे का. ही नदी आमूची नदी आणि हे आमूचा कुतडा बच्चा. इथं नारळ फोडून ठेवला कोणीतरी. नारळ फोडून ठेवला बंद होता. आता बायका कुठून फिरत होत्या मग. हे काय आता ही आहे ना आपल्याला एक प्रयोग करून दाखवणार आहे. जान्हवी वाज इकडे बस इकडे सर. हे असं करायचं दाखव ना प्रॉपर सगळं ते प्रेस करायचं झालं. ही जुनी वाजत्री नाही येते. ते कोवळं पाणी. हे पण इथे आहे ना झाडवालं. कोवळच आहे झाड नाही. आपल्या इथे झाड आहे ना. चल झाडं बिडं बघायचे का जरा तिथून फिरून मग असं जाऊया असं. आमची बस चालली आहे 77ची. ये आम्ही ह्या बसने जातो सिरियसली. पण कधीच जागा नसतं संध्याकाळी. आणि आता तर माठ आले. आम्ही फक्त फिरतो. ये फिरूया. वाजवते बघा हे वाजंत्र आहेत आमच्या गावचे. ये वाजला. तिथे बघ कुंड्या आहेत. पण ह्याच्यापेक्षा कुंड्या तिकडे आहेत ग. छान आहे ना. हा तिथे आणि या कुंड्या घेतेस का. म्हणजे असा वाला ना हा व्हाईटवाला असा. मग तो बघ ना जरा घराचं काम झालं ना माझ्या. मी असं हे ठेवणार आहे झाडांसाठी जास्त. हां हे बघ. आणि ही झाडं येत केव्हाच येत नाहीत आपल्याकडे. केव्हाच येत नाही. मी नेलेली आणखी 250-300 रुपये हे एवढंसं. स्नेक प्लांट सारखं किती छान आहे ना. किती मस्त. हे ना कोणीतरी गिफ्ट करावं लागतं तेव्हा ते. हां ते बाई ह्याच्याकडे ही पण ना झाड कसं आहे. ये ना जान्हवी. आज वाजंत्रे आमच्या बरोबरच आहे. ही झाडच येत नाही ग. मी आणलेली आहे. आणि तुला माहिती आहे का जिथून आपण घेतो ना तिथे 10-20 रुपयाला. हे बघ हे कोणते आहे. छान आहे. हे कोणसा पेड़ आहे. किती छान आहे. मस्त. वाव छोटी गुलाबी किती सुंदर आहे. ते कितीला विचारलं जाणं. कितीला सांगेल तो. हे कितीला आहे.
400 रुपये इसका 400 रुपये ओनली 400 ना ब्लॉग में डाल रही हूँ. छान आहे नर्सरी आमच्या इथे. आहे बघ हे जे आहेत पण ह्याने 3-4 वर्ष झालं चालू आहे ह्याचे ना. आधी लहान होते आता कोणसा हां वाव ऑरेंज कलरचं किती सुंदर आहे. वाव यांच्याकडे भरपूर प्रकारची झाडं आहेत. क्या नर्सरी का नाम क्या है आपके भैया? नाम बताओ. रोज नर्सरी. रोज आपका नाम क्या है? विकास कुमार श्रीवास्तव. विकास श्रीवास्तव यांची रोज नर्सरी. आणि ह्याच्यात भरपूर प्रकारची झाडे आहेत. आणि हे जास्वंद तर एवढे सुंदर आहेत ना. पिंक कलर, रेड कलर, येल्लो, ऑरेंज आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं खूपच आहे त्यांच्याकडे. तुम्ही इथे येऊ शकतात. ह्याला चिपळे ब्रिज बोलतात. चिपळे ब्रिज हा आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे माथेरान रोड. इथे या मस्त आहे. ओके. आणि खरंच या यांच्याकडे नर्सरीमध्ये खूप झाड आहेत. आमच्या मॅडम बिझी झाल्यात फोटो काढण्यामध्ये. आणि वाव गुलाब 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 छान आहे. तिथे पण छान येलो पण छोटी छोटी. कौन इसका 60 रुपया 60 रुपयाला जरी बघ जरा कसं कमी करेल. हे बघ कढीपत्ता पण आहे. वाव खूपच सुंदर झाड आहेत. आणि ह्याला ना हे बोलतात कृष्ण कमल. कमल आहे ना कृष्ण कमल बोलते आहे ना इसको. माटांचे ढीग लावले. कृष्ण कमल आलंय. हे बघा बघा आलंय. काढ ना काढून घे. कोफरनी ना हे. तुळस आहे. तुळस पण मस्त आहेत ग. जान्हवी तुलसी तिथूनच नेली मग. हा मग तेच बोलते ना ही राम तुळस आहे. कोरफड वगैरे आहे बघ भरपूर. खूप आहे छान आहे. काय तुळस कशी बोलतो घ्यायची का? जेट प्लांट मला हवं होतं. उठा के दे. फायनली घेतलेलं आहे अशा तऱ्हेने. थँक्यू भैया. थँक्यू. ओके ओके ओके. ती कुठे कुठे फोटो काढते बघितलं का. तिला सगळं माहिती आहे झाडांची वगैरे तिला माहिती आहे. करंज ना करंज म्हणून आहे त्याचे फोटो काढते. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा जान्हवी काय वाजवलेत. बँडबाजा बारात. या पुढे अंधारात थांबू नको. फिरत माहिती आहे का मला. म्हणजे एक खाल्ली ना पाणीपुरी माझी बस होते. हां तेच ना. मला मैत्रिणी अशा भेटतात ना एवढ्या केअर करणाऱ्या. आजपर्यंत मला मैत्रिणी भेटल्या जशी वंदना ताई होती, शिवानी होती, आपण आहे. खूप म्हणजे अशा मैत्रिणी. आता ही आहे जान्हवी. काय झालं आता लगेच हाताला पकडतो. आणि माहिती आहे का आपण सुद्धा एक वस्तू पकडेल आपण तर. शिवानी होती. शिवानी तर मी तर तू खाना नहीं खाएगी चल उठ खाना खा ले तुझे को समजता नहीं है चाय पीने के लिए चल अशी करायची ती. आणि वंदना ताई होती ना मीता तुला समजतच नाही आहे तू अशी का करते. टिफिन नसेल ना मी घेऊन येते चल. एवढं म्हणजे खूप भारी माझ्या मैत्रिणी. मी पण कधी देणार तो पाणी कोणाची जी आहे ना हे ना. आम्ही कोणाची पण खातेच पाणीपुरी दोघी एन्जॉय.
न काय बोलता ब्लॉग बनवायचा. साखरजाम पण छान लागतो. मस्त पाणीपुरी खाल्लं, वडापाव खाल्ला. झालं पोट फुल झालं. घरात जायचं काय तरी जायचं. माझ्या घरी कोण नाही. काय घ्यायची आता वडापाव? आईस्क्रीम मुलगा आणि मी काय एंजॉय करणार. आंटी हम लोग आ गए आपको छोड़ के. आई एम सॉरी. आप छोड़ के गए हो. इसको पकड़ी. गावठी भाजी आले तिथे. ती कसली भाजी असते? तू करतेस तू कधी? कसली भाजी आहे ती? चवळीची. चवळी नाही ग, ते दुसरं होतं जाड जाड पाणी. जाड पाण्यावर ते पण चवळीचंच प्रकार आहे. माठ आहे ना माठ. हिरवा माठ आहे. नाही आणखीन एक होतं जाड पान ते दे. राजगिराचे असतात ना, हां. राजगिराचे हां पान. हां हां जो नॉर्मली आत्ता जो मिळतो ना हां. चवळीसारखा तो हां. रिअल माठ आहे. अच्छा. नंतर मग माहिती असा हां हां लांबट त्याला असतो. तुरा येतो, त्याला तुरा येतो. हां, हां. तो राजगिराचा आहे. अच्छा. मग हे ती जात ती तो वाईट आपण आहे. खात नाही ना ते. खातो कधी कधी खातो पण तो खूप हे लागतो म्हणजे तुरट जाड. जाड. पचायला वेगळंच लागत असेल ना. चावताना कडक कडक हां. असतं. लवकर मुरत नाही. अशी माहिती कोणी सांगितली असेल? आमच्या जान्हवी मॅडम सांगतात आहे ना, माय टीचर. एकदम भारी. ही आप्पीसारखी आहे आमच्या. आप्पी पण कशी कोकणातली प्युअर, ही पण कोकणातली प्युअर. ती पण तशी, ती सगळं सांगेल. तिला ना मी बोलवणार आहे आप्पीला. म्हणजे जान्हवी आम्ही आपण एकत्र काय दाखवतो. एकत्र बसून. काय बोलते, एकत्र बसूया बोलते. हिला काय वाटतं हिला काय अशी बोलते ही. असं वाटतं आमच्या चेहऱ्यावरून आम्ही असं काही करू अजिबात नाही. आम्ही फक्त एन्जॉय करतो. चला.